मणी सर. डॉक्टर काय स्वानंदी कशी आहे आणि आमचं बाळ दोघे सुखरूप आहेत ना? डॉक्टर बोला ना काहीतरी. म्हणजे आमचं बाळ स्वानंदी दोघेही सुखरूप आहे ना? जे काय ते खरं खरं सांगा डॉक्टर प्लीज. मणी सर, आमची ट्रीटमेंट सुरू आहे, पण त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे आत्ताच काही सांगणं आम्हाला कठीण आहे. बघा कसं आहे ना की त्या शुद्धीवर येऊन परत बेशुद्ध होत आहेत. काय? हो, त्यामुळे त्या जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत आम्हाला काही सांगणं कठीण आहे. बट यू डोंट वरी, वी आर डुईंग द बेस्ट. बरं मला स्वानंदीला भेटायचं आहे. नाही, आत्ता भेटता येणार नाही, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. थोड्याशा इन्फेक्शनने पण त्यांना त्रास होऊ शकतो. कारण कसं आहे, जो माणूस आतमध्ये जाईल त्याच्या अंगावरती कपड्यावरती खूप जर्म असू शकतात. त्याच्यामुळे स्वानंदी जोपर्यंत स्टेबल होत नाहीत तोपर्यंत त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही. हो पण डॉक्टर ती माझी. आय एम सॉरी, प्लीज अंडरस्टँड. मणी सर, स्वानंदीचा आवाज आहे हा. एक मिनिट, तुम्ही असं आत नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. नाही नाही मला भेटायचंय त्यांना. त्यांनी आवाज सुद्धा दिला. डॉक्टर मी सिक्युरिटीला बोलू का? नको सिस्टर, कदाचित त्याच्या प्रेमाने स्वानंदीला इन्फेक्शन नाही तर जगण्याची शक्ती मिळेल. मेडिकल तर काहीच करू शकत नाही आपण, हे आपल्याला माहिती आहे. पण लेट हिम मीट. थँक्यू. मणी सर. स्वानंदी. मणी सर. हो मी आहे. मी त्याचे अजिबात काळजी करू नका. डॉक्टर सुद्धा आताच म्हणाले की तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. आपलं बाळ काही झालं नाहीये ना? नाही नाही स्वानंदी, बाळ पण सुखरूप आहे. डॉक्टर म्हणालेत ना बाळ अगदी व्यवस्थित आहे. मला वचन द्या, आपल्या बाळाला तुम्ही काही होऊ देणार नाही. मला वचन द्या. हा स्वानंदी, मी वचन देतो. मी बाळाला काही होऊ देणार नाही. जे करावंच वाटेल ते सगळं करेन, पण बाळाला काही होऊ देणार नाही. स्वानंदी. स्वानंदी. स्वानंदी काय होतंय तुम्हाला? डॉक्टर या. त्या बेशुद्ध झाल्या. पण डॉक्टर अहो बोलता बोलता. स्वाभाविक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्यांची तब्येत क्रिटिकल आहे म्हणून. त्यांचे प्लेटलेट काउंट्स खूप कमी झाले, शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही, त्यामुळे त्यांचा बीपी स्टेबल नाही आणि त्यामुळे ब्रेनमध्ये रक्ताचा पुरवठा होत नाही. आणि या सगळ्या स्थितीमुळे हळूहळू त्यांची तब्येत अजून खराब होत चाललेली आहे. पण ते बऱ्या होतील ना? हो, आमचे प्रयत्न चालू आहेत. पण सगळ्यात मोठा कन्सर्न आहे तो म्हणजे त्यांच्या पोटातल्या बाळाचा. आता कदाचित ह्याच्यातून त्या सावरतीलही, पण त्यांच्या बाळाला वाचवायला एकच उपाय आहे, तो म्हणजे प्लेटलेट्स देणं. आणि ते प्लेटलेट्स म्हणजे सेम DNA असलेल्या बाळाच्या वडिलांचे देणं. म्हणजे तुम्हालाच प्लेटलेट्स द्यावे लागतील आणि ते सुद्धा लवकरात लवकर. डॉक्टर तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचंय, जर बाळाला वाचवायचं असेल तर बाळाला सेम DNAच्या माणसाचे म्हणजे त्याच्या वडिलांचे प्लेटलेट्स द्यावे लागतील.